नमस्कार. आजपासून आपण सीतायन ग्रंथाचे वाचन करणार आहोत. सगळ्यांनी नक्की मनापासून ते ऐकावे आणि त्याच्यातली ज्ञान ग्रहण करावे. सीतायन पहिलं पेज असं आहे याचं. पुस्तकातील अनुवादकाचे मनोगत आपण वाचणार आहोत. रामायण हे पवित्र ग्रंथ, प्राचीन ग्रंथ असलेले महाकाव्य भारताचा मानबिंदू आहे. एकवचनी, एकपत्नी, कर्तव्य तत्पर, धर्मनिष्ठ, आदर्श पुरुष श्रीराम आहे. त्यांच्या रामराज्याचे गोडवे हजारो वर्ष गायले जात आहेत. जगतनियंता नारायणाचा अवतार असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे सीतेशी केले गेलेले अन्याय, गैरवर्तन आणि सर्व शक्तिमान नारायणीचा अवतार असलेल्या सीतामातेने असहाय्यपणे का स्वीकारले, असे काही प्रश्न बहुतेकांच्या मनामध्ये असतात. याची उत्तरे अमेरिकेतील देना मरियम यांनी या आध्यात्मिक लेखिका असून द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता या पुस्तकामध्ये आपल्याला याची उत्तरे मिळतात. आपल्या स्वतःच्या ध्यान प्रसारातील सुमारे 7 ते 9 हजार वर्षापूर्वीच्या 2 पूर्वजन्मांच्या अनुभवावरून त्यांनी द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता हे इंग्रजी पुस्तक चॅनलिंगद्वारा लिहिले आहे. जगभरातील 1.5 लाख आध्यात्मिक पुस्तके वाचून त्यांचे सार संदेश स्वरूपात दररोज साधकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांनी एक पुस्तक वाचले. त्यातील ज्ञान सर्वांपर्यंत मातृभाषेत पोहोचवण्यासाठी त्यांनी देना मरियम यांची या पुस्तकाचा भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची परवानगी त्यांनी मागितली. हे पुस्तक लिहून त्यांच्या भाषांमध्ये अनुवाद करण्याची परवानगी मागून भाषांतराला परवानगी दिल्याबद्दल देना मरियम यांचे सदशः आभारी आहोत. या पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद करण्याची संधी दिल्याबद्दल मी ब्रह्मर्षी पितामह पत्री या सरांचा कृतज्ञ आहे. माझे जीवन धन्य झाले आहे, असे पत्री सर म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील कणाशी या दुर्गम आदिवासी खेडेगावात माझे बालपण गेले. भूमातेच्या कुशीत वेद संपन्न आजोबा शंकर हरी जोशी, शशिकांत जोशी सर आपल्याला मनोगत सांगत आहेत. शंकर हरी जोशी औषधांचा बटवा असलेली अशी ओळख असलेली त्यांची भागीरथी आजीने त्यांना गोष्टी सांगितलेल्या. गावातील राम मंदिरातील राममूर्तीची प्रतिष्ठापना 2 वेळा त्यांच्या हस्ते झाली. ते रामभक्त, सुशिक्षित, स्वातंत्र्य सैनिक वडील दत्तात्रय शंकर जोशी व आई इंदुमती यांच्या प्रेमळ छत्राखाली बालपण मजेत गेले. शिक्षणाची नीट सोय नसल्याने खानदेशात 40 गावाला 1ली ते इंटर सायन्स शिक्षण घेतले. आजोबा सुप्रसिद्ध वकील व समाजसेवक श्री सखाराम गोपाळ शेंदुर्णीकर यांच्याकडे झाले. स्वतः नोकरी करत कम्युनिस्ट म्युनिसिपालिटीच्या दिव्याखालच्या प्रकाशात वकिलीचा अभ्यास त्यांनी केलेला. आजोबांची कडक शिस्त व देवभोळ्या सुगरण आजी रमाबाईंच्या मायाळू सहवासातील संस्कारक्षम वर्ष आठवतात. मामा मावशी बरोबर रोज सायंकाळी रामरक्षा, विनोबाजींची गीताई, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणताना ध्यान शब्द कानावर पडत असे. पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण व बकाव उल्फ म्हणजे आत्ताची थायसन ग्रुप इंडस्ट्रीज येथील नोकरी 42 वर्षे झाली. या कंपनीत टेली इंजिनिअरपासून सुरुवात करून सर्वोच्च पद प्राप्त केलेल्या कुशल व्यवस्थापक श्री दारा दमानिया यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री रमण महर्षी यांचे अनुयायी श्री रमण अय्यर अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली. कंपनीतील सहकारी ध्यान साधक श्री मुकुंद तवीप यांच्यामुळे 2000 साली ऋषी प्रभाकरजींचे SSY ध्यान, नंतर रेकी, त्यानंतर महान आध्यात्मिक गुरु श्री गुरुदेव रानडे म्हणजेच रामभाऊ महाराज यांच्या निंबाळ येथील समाधीस्थानावर ध्यान साधनेने नाम म्हणजे दीक्षा मिळाले. परमपूज्य श्री गुळवणे महाराज, श्री श्री रविशंकरजी, निर्मला देवी, सरश्री कलावती आई, ब्रह्मकुमारी, ब्रह्मविद्या इत्यादी अनेक पुण्यात्मांच्या सहवास व आशीर्वाद लाभले. 2007 साली योगायोगाने ब्रह्मर्षी सुभाष पत्री यांनी स्थापन केलेल्या पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंटशी जोडला गेलो. जगातील सर्व लोकांपर्यंत आनापानसती ध्यान, शाकाहार, पिरॅमिड ऊर्जा, स्वाध्याय
व सज्जन सांगत्य ही पंचसूत्रे विनामूल्य पोहोचवण्यासाठी सतत प्रवास करणाऱ्या पत्री सरांची प्रथम भेट सोलापूर येथे झाली. कोणालाही केव्हाही आणि कोठेही सहज ध्यान करून सर्व लोकांना आनंद देणाऱ्या या चळवळीत सामील झालो. समाजातील सर्व थरातील लोकांना या ध्यानाची माहिती देऊन बस, मोटार, रेल्वे, विमान आणि बोट यातील प्रवासात शेत, झोपडी, बंगला, नदी वा समुद्रकाठी, बागांमध्ये, जंगलात, डोंगरावर आनंद घेताना देताना पाहिले. सज्जन सांगतात, अनेकांचे दुर्धर आजार बरे झाल्याचे प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. माझी गुडघेदुखी, कंबर दुखणे बंद झाले. 4 लोकांसमोर 2 शब्दही आत्मविश्वासाने न बोलू शकणारा मी आज 50,000 समुदायापुढे विचार मांडतो आहे. अफाट वाचन केलेल्या पत्री सरांनी बहुआयामी ज्ञान देणारी मोजकीच पुस्तके लिहिली आहेत. पुस्तके वाचण्यापलीकडे साहित्याशी संबंध नसलेला मी सरांच्या पुस्तकांचे मराठीत भाषांतर व ध्यान महाराष्ट्र या नवयुगाच्या आध्यात्मिक द्वैमासिकाच्या संपादनाचे काम करू लागलो आहे. पत्री सरांच्या संकल्पनानुसार स्थापन केलेल्या पिरामिड ध्यान परिचार फाउंडेशन पुणे या विश्वस्त संस्थेचा संस्थापक सदस्यांपैकी मी एक आहे. तुम्ही तुमचे ध्यान करा, माझ्यासाठी योगासनेच चांगली आहेत, असे म्हणत ध्यान करायला तयार नसलेली माझी पत्नी माझ्या स्वभावातील वागणुकीतील बदल अनुभवून काही वर्षापासून पूर्णपणे या ध्यान चळवळीमध्ये सामील झाली आहे. माझ्यासारख्या दुर्गम भागातून आलेल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात पूर्ण परिवर्तन होऊन ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचण्याची किमया जगद्गुरू असूनही स्वतःला गुरु न मानता कल्याण मित्र, गुरुमाऊली असलेले ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांचे प्रेमळ मार्गदर्शन, आनापानसती पिरॅमिड ध्यान साधना, सर्व पिरॅमिड मास्टरचे प्रेममय सहकार्य व पूर्वजांची पुण्याई यांनी घडून आली आहे. त्याच्याबद्दल माझ्या भावना कृतज्ञता शब्दातील आहेत. त्यात द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता या महान पुस्तकाचा मराठीत भावानुवाद करताना पानापानातून मिळणारे सेवा, करुणा, कृतज्ञता, प्रेम, बंधुभाव, पर्यावरणयुक्त सहजीवन, स्त्रीशक्ती, वैश्विक धर्म इत्यादी संदेश प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणाऱ्या सीतामाता, प्रभू रामचंद्र, रामभक्त हनुमान, आजच्या लोकशाहीचे व शेतीचे जनक असलेले जनक महाराज अशी अनेक माणसे भेटतात. ही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट असली तरी सत्य एकच असते, कालातीत असते. हे युगानुयुगे महान संत, महात्मे तसेच विश्व धर्मसंस्थापक सांगत आलेले भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेत आणि नवयुगात ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांनी पिरॅमिड मास्टर्ससाठी दिलेल्या 18 सूत्रात याचा प्रत्यय येतो. श्रीराम आणि माता सीता यांनी दिव्य लोकातून पृथ्वीवर आणलेले हे पवित्र सर्वव्यापी दिव्य प्रेम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी देण्णा मारियम यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तोच दिव्य संदेश सर्व मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न सीतायनमध्ये केला आहे. त्यासाठी सिनियर पिरॅमिड मास्टर श्री सुभाषचंद्र वैष्णव यांनी संपादन केले आणि सौ अनिता कुलकर्णी कराड यांनी मुद्रित संशोधन केले. संवाद ट्रेड प्रिंटर्सचे पिरॅमिड मास्टर शैलेंद्र बोरकर व त्यांचे सहकारी, सर्व पिरॅमिड मास्टर्स, माझी पत्नी सौ वृषाली, कन्या चिरंजीव स्वप्नगंधा व चिरंजीव स्वाती, बंधू श्रीकांत या सर्वांच्या सहकार्याने हे पुस्तक सफल झाले आहे. PMC पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित करून महान लोकोपयोग कार्य केले आहे. या सर्वांचा मी ऋणी आहे. रामायणाप्रमाणे सीतायन घरोघरी पोहोचवण्याकरता या अमूल्य पुस्तकासाठी आपला सहभाग प्रार्थनीय आहे. आपण देऊ इच्छित असलेल्या योगदानाचे पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणेतर्फे स्वागत आहे. ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सरांनी हा अनुवाद केलेला आपण ऐकलात. आता आपण सीतायनबद्दल पुढील भागात जाणून घेऊया. धन्यवाद.